मॉर्निंग. तर कशी आहेत सगळे? तर आमचा हा डे 2 आहे. आम्ही आता अक्कलकोटमध्ये आम्ही निघतो आहे. आम्ही आता चाललो आहे गाणगापूरला आणि तिथून तुळजापूर. सो ते तुम्हाला बघायला भेटेल. सो स्टे ट्यून राहा. तर आम्ही आता पोचलो आहे गाणगापूरला. तर आता इथं पार्किंगमध्ये गाडी वगैरे ठेवली आहे. आता जाऊ आम्ही मंदिराच्या इथं. तिथून अक्कलकोटवरून 1.5 तासाचा रस्ता आहे गाणगापूरचा. सो आम्ही आता 8:30 वाजता पोचलो इथं गाणगापूरला. सो आता बघूया दर्शन वगैरे घेऊ आणि तिथं आर्टिफिशियल बर्थडे टाईप आहे, पण अजून तसं चालू नाही झालं. आम्ही खूप सकाळी आलो आहे म्हणून. आम्ही आता आले मंदिराजवळ आई बाबांना थांबलो आहे. तर जाऊ आता आम्ही दर्शन घ्यायसाठी. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झाले. आतमध्ये फोटोज अलाउड नव्हते. तिथं एक अशी विंडोमधून बघायचं आपण तिथं आतमध्ये आहे. तिथं टी व्हीमध्ये दिसते मग ते दाखवली. आणि इथं पूजाचा हॉल आहे. इथं पूजा वगैरे करतात ज्यांना करायची ते. आणि आम्ही इथं आई बाबांना थांबलो आहे. अलिबाबा नाश्ताचं नाही आहे. नाश्त्यासाठी आता थांबून पप्पा पुढे आणि मग नाश्ता करून आम्ही ठीक आहे. हे घेतोय याला आणि बाबासोबत माहिती 2000 years later. तर आम्ही इथं आता थांबलोय ज्यूस प्यायला उसाचा. साई साई काय बोल. आणि 60 रुपये किलो आंबे. किलो किती बसते? तर आमच्या आता मँगो वगैरे खाऊन झालेत आणि थोडेसे
गाडीत खायला पण घेतलं. इथे ऊसाची खेती आहे, एवढं फ्रेश ज्यूस भेटला ना ऊसाचा मस्त. तर आता डायरेक्ट जेवायलाच थांबू. इथं नाश्ता करायला कायच नव्हतं. एक हे ठेव. तिला माही हो आता मस्त आम्ही जेवायला थांबवलेलो, जेवलो वगैरे. आता इथून तुळजापूर 20-25 मिनिटावरतीच आहे, लगेच पोहोचू. बसल्यात सगळे, बसलोय. माझ्या तुला मी खातू का ती जेवतो पापड तर आम्ही आता जस्ट आलोय, तुळजापूरला पोहोचलोय. पप्पा आता गाडी पार्किंगमध्ये लावायला गेले आणि आम्ही चाललोय हळूहळू मंदिराजवळ. तर आम्ही आता आलोय मंदिराजवळ. इथं ऊन आहे थोडं, खूप इथं हा गोमुख आहे, तिथं पाणी येतं, त्यासाठी पण लाईन आहे. आम्ही तिथं थांबलो नाही, आम्ही डायरेक्ट चालले मंदिराच्या इथं. आता इथं यज्ञ मंडप आहे. आता आमचं दर्शन करून झालंय. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हत्या. आता आम्ही चाललो बाहेर. तर आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता निघलो बाहेर. नाही शान खाली बघ. इथं मांडव जवळ आहेत. आता आम्ही आलोय बाहेर. इथं जाम ऊन आहे किती. आता 3 वाजले. तिथं आता लिंबू सरबत पप्पा सर तिथं आहेत. तिथं आता आम्ही साईने मी लिंबू सरबत प्यायला आलो. नंतर आम्ही दादा 2 द्या ना. तर आम्ही आता चाललो रिक्षामध्ये. गाडी पार्किंग ठेवली तिथं.
लक्षात आलं. गाडीच्या पार्किंगच्या इथं आता निघून आम्ही आता पोचलोय पंढरपुरात. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते, नाही तर खूप मोठा होईल. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पंढरपूरचा ब्लॉग पार्ट 3 मध्ये तर ते पण नक्की बघा. स्टे ट्यून्ड राहा.